कार्तिक मासातली पौर्णिमा चंद्रबिंबाचं पूर्ण रूप घेऊन अवतरली. सिद्धेश्वराच्या दीपमाळेवर आळंदीकरांनी लक्ष दिव्यांची दीपावली साजरी केली. दिव्यांच्या प्रतिबिंबाची रांगोळी इंद्रायणीवर पडली. इंद्रायणीचं संथ पाणी त्यामुळे चमकायला लागलं. पूर्वेला उगवलेलं चंद्राचं पूर्ण बिंब आकाशात हळूहळू वर चढत होतं. सिद्धेश्वराच्या सभामंडपामध्ये आज विद्वत सभा भरणार होती. पैठणचे गणेश भट्ट पैठणकर या विद्वत सभेला उपस्थित राहणार होते. वेदशास्त्रावरचं त्यांचं व्युत्पन्नत्व सर्वश्रुत होतं. वेद प्रामाण्य देऊन प्रायश्चित्तादी गोष्टी सांगण्यातही ते अतिशय प्रसिद्ध होते. अशा व्युत्पन्न विद्वानाचे विचार ऐकायला सारी आळंदी सिद्धेश्वराच्या सभामंडपात मोठ्या दाटीवाटीनं एकत्रित झाली होती. मुदगल शास्त्र्यांच्या सूचनेनुसार विठ्ठलपंतही या धर्मसभेला उपस्थित होते. मात्र सभामंडपात प्रवेश न करता ते बाहेर एका शिलाखंडावर शांतपणे बसले होते. गावातले ब्रह्मवृंद काखेत पोथ्यांची बाळं घेऊन एका मागोमागे मंदिरात प्रवेश करत होता. साऱ्यांची उत्सुकता वाढत होती. गणेश भट्टांच्या दर्शनाला जो तो आतुरला होता. आले 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 आले. सभेत कुजबूज सुरू झाली. शुभ्र वस्त्र लालेले, मस्तकी शाल गुंडाळलेले, 2 भुवयांच्या मध्ये सिंदूर आणि कपाळावर भस्म रेखलेले गणेश भट्ट मंद मंद पावलं टाकीत सभामंडपात आले. त्यांच्या मागोमाग महादेव भट्ट आणि मुदगल शास्त्री आले. सभामंडपात शिरताना महादेव भट्टांनी बाहेर शिलाखंडावर बसलेल्या विठ्ठलपंतांच्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला. मुदगल शास्त्री मात्र थबकले आणि विठ्ठलपंतांना म्हणाले, विठ्ठलपंत, आता काळजी परमेश्वराला. मी आपल्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. धन्यवाद शास्त्री बुवा, धन्यवाद. आपण मनावर घ्या. माझ्या 2 ज्येष्ठ मुलांचं मौंजीबंधन करून त्यांना परत धर्मात घ्या. ही धर्मसभा जे सांगेल ते प्रायश्चित्त मी आनंदाने शिरसावंद्य मानीन. विठ्ठलपंतांची समजूत काढून मुदगल शास्त्री सभामंडपात येताच गाभाऱ्यातील शिवलिंगाचं दर्शन घेऊन गणेश भट्टही मागोमाग सभामंडपात आले. सर्वांनी उत्थापन देऊन आदरानं त्यांना एका उच्चासनावर बसवलं. मध्यभागी पूर्णचंद्र आणि भोवताली चमचमत्या चांदण्यांचं मंडल असं हे चित्र इंद्रायणी शांतपणे पाहत होती. कारण अशाच एका मंगल चित्राचं प्रतिबिंब तिच्याही पात्रात चमकत होतं. इकडे इंद्रायणीच्या उत्तर तीरावर पूर्णचंद्र माथ्यावर आला होता. प्राजक्ताखाली निवृत्तीनाथ बसले होते. ज्ञानदेव समोरच्या धुनीत अग्नी चेतवत होता. मुक्ताबाई रुक्मिणीच्या मांडीवर बसून आकाशातल्या पूर्णचंद्राकडे एकटक पाहत होती. रुक्मिणी शेवरीच्या कापसाच्या वाती करत होती. सोपाना धुनी शेजारी बसून निवृत्तीनाथांची पुंगी वाजवत होता. पुंगीचा तो मंगलध्वनी वातावरण अधिकच प्रसन्न करत होता. वाहती इंद्रायणी त्या ध्वनीला लयबद्ध करत होती. सात्विकतेचा तो मनोज्ञ संगम पाहून निवृत्तीनाथांना आनंदाचं भरता आलं. या सात्विकतेचं गुणगान करण्यासाठी त्यांचे ओठ स्फुरण पावायला लागले. सोपानाच्या पुंगीचा स्वर अधिकच तीव्र झाला. निवृत्तीनाथांच्या कर्णरंध्रामधून तो स्वर हृदयस्थली साकारला आणि त्यांच्या अंतःकरणात शब्दकळा विकासू लागली. माथ्यावरच्या पूर्णचंद्राप्रमाणे विकसनशील अशा प्रतिभेनं त्या शब्दकळेला आपल्या मस्तकी घेतलं आणि निवृत्तीनाथांच्या साऱ्या चित्तवृत्तीने अभंगरूप धारण केलं. निवृत्तीनाथ आनंदानं गायला लागले, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही करा तो पौर्णिमा, आम्ही करा तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, हरिचंद्रमा, हरिचंद्रमा. इकडं सिद्धेश्वराच्या सभामंडपातली धर्मसभा चित्रासारखी तटस्थ होती. जो तो कानात प्राण आणून गणेश भट्ट काय निर्णय देतात याची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होता. महादेव भट्ट, आळंदीकरांनी हा फार मोठा पेच माझ्यासमोर उभा केलाय. आजवरच्या कुठल्याही धर्मसभेमध्ये अशा तऱ्हेचा प्रश्न उपस्थित झालेला नव्हता. भगवान, एवढं पेच पडायचं कारणच काय?
पाखंडी रामानंदाच्या या शिष्यांनी धर्मकारणात तुडबुड केलेली कोणताही सनातनी वैदिक मान्य करणार नाही. आम्ही आळंदीकरांनी त्या विठ्ठलपंतावर ग्रामण्य केलेलंच आहे, तरी त्याची पोरं गावात फिरून आळंदीचं शुचित्व गढूळ करतायत. परवा याच देवळात जादूटोणा करून त्या पुत्रानं, त्या ज्ञानानं ही सनातन पिंडी विटाळली. तेव्हा आता आपण निर्णय द्या आणि या साऱ्या कुटुंबालाच कुठेतरी विजनमास भोगण्याची आज्ञा द्या. भगवान, विठ्ठलपंतानं संन्यासाश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात पदार्पण केलं, यामध्ये त्याच्या अश्राप मुलांचा काही दोष आहे का? ही मुलं निष्पाप आहेत, शिवाय व्युत्पन्न आहेत. ब्राह्मण्याला कमीपणा येईल असं कोणतंही वर्तन त्यांच्या हातून आजवर घडलेलं नाही. तेव्हा या मुलांचं मंजुबंधन करून त्यांना आपल्या वैदिक धर्मामध्ये सामावून घ्यायला धर्माची कुठलीच हरकत नसावी. शास्त्री बुवा, तुम्हाला या पोरांचा एवढा कैवार का? त्या दिवशी त्या पाखंडी ज्ञानानं हे शिवलिंग अदृश्य केलेलं साऱ्या ब्रह्मवृंदानी पाहिलंय, आणि तरीही तुम्ही म्हणताय ही पोरं निष्पाप आहेत. ते काय नाही, या कुटुंबाला शिक्षाही व्हायलाच हवी. महादेव भट्ट, शिवलिंग अदृश्य झालं हा आपणा साऱ्यांचा संभ्रम आहे. मी माझ्या नेत्रांनी ते शिवलिंग पाहिलंय. अहो, पाषाणाचं शिवलिंग आपल्या जागेवरून हल्लं असतं तर प्रलय झाला असता. प्रलय. ही धर्मसभाच काय, साऱ्या अवनीचं अस्तित्वच परमेश्वराच्या क्रोधाच्या अंगारात जळून खाक झालं असतं. तेव्हा स्वतःच्या संभ्रमाचं प्रामाण्य देऊन या निष्पाप मुलांना नाहक हीन लेखू नये. महादेव भट्ट, शास्त्री बुवा, आपण दोघांनीही शांत व्हावं. दोन ब्रह्मवृंदामधला हा झगडा नाही, हा प्रश्न आहे धर्मशास्त्राचा. संन्याशाच्या संततीला वर्णाश्रमात सामावून घेता येईल का, एवढंच या प्रश्नाचं स्वरूप आहे. आपण निष्कारण वादंग माजवू नये. विठ्ठलपंतांनी संन्यासातून संसार ग्रहण करून धर्माला अनुचित असं निंद्य कृत्य केलंय. त्यासाठी प्रथम त्यांना प्रायश्चित्त द्यायला हवं. संन्याशानं संसाराच्या मोहात अडकून प्रजोत्पत्ती करणं आपल्या वैदिक धर्माला मान्य नाही असं निंद्य कृत्य आजवर आमच्या कुठल्याही पूर्वसुरींनी केलेलं नाही. आजवरच्या कुठल्याही धर्मसभेत अशा तऱ्हेचा प्रश्न उपस्थित झालेला नसल्यामुळं विठ्ठलपंतांच्या अधर्माचरणाची गंभीरता अधिकच वाढली. आता त्याच्या संततीला धर्मात सामावून घेता येईल का, या प्रश्नाचं उत्तर मला काही इथं देता यायचं नाही. त्यासाठी पैठणच्या विद्वानांचा विचार घ्यावा लागेल. मात्र विठ्ठलपंतांनी अजून प्रायश्चित्त घेतलेलं नसल्यामुळं त्याचा निर्णय झाल्याखेरीज त्यांच्या संततीच्या भवितव्याचा निर्णय करणं समयोचित नाही. मग तो निर्णय तरी आजच्या धर्मसभेत घेऊन टाकावा. महादेव भट्टांनी विनंती केली. साऱ्या ब्रह्मवृंदांनी मान डोलावली. बाहेर शिलाखंडावर बसलेले विठ्ठलपंत जीवाचा कान करून धर्मसभेचा निर्णय ऐकायला उत्सुक झाले. वैदिक धर्माला अभिप्रेत नसलेल्या या अधर्माचरणाला देहांताशिवाय दुसरं प्रायश्चित्त मी देऊ शकत नाही. गंभीर स्वरात गणेश भट्ट म्हणाले. सारी सभा चित्रासारखी तटस्थ झाली. कोणीच कोणाशी बोले ना. जो तो परस्परांच्या मुखाकडे एकटक पाहायला लागला. गणेश भट्ट आसनावरून उठले. सिद्धेश्वराच्या दरवाजाबाहेरची घंटा त्यांनी वाजवली. घंटेचा तो ध्वनी साऱ्या गाभाऱ्यात घुमून विठ्ठलपंतांच्या अंतःकरणात प्रतिध्वनित झाला. देहांत प्रायश्चित्त. वाऱ्याची एक मंद झुळूक आली. सुवर्णाश्वत्थ सळसळला. म्हणाला, देहांत प्रायश्चित्त. इंद्रायणीत पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब निस्तेज झालं. आपला किरण स्पर्श करीत इंद्रायणीला म्हणालं, देहांत प्रायश्चित्त. सिद्धेश्वराच्या देवळातील नंदादीप अचानकपणे विझला. मावळत्या प्रकाशानं अंधाराला सांगितलं, देहांत प्रायश्चित्त. घंटानाद शांत झाला. अश्वस्थ तटस्थ झाला. इंद्रायणी स्तब्ध झाली. अंधार तीव्र झाला. विठ्ठलपंतांच्या कानात एकच शब्द घुमला आणि अंतःकरणात स्थिर झाला, देहांत प्रायश्चित्त. प्रहर रात्रीचा प्रशांत समय. चारी मुलं एकमेकाच्या कुशीत विसावली होती. एक घटका रात्री प्रयाग तीर्थी जाऊन देहार्पण करायचा आपला निर्णय विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितला. नाथ, परमेश्वराचा अंश असलेली ही चार मुलं जन्माला घालणं एवढंच आपलं कर्तव्य होतं. आज सर्वजण समर्थ झालेत. धाकटी मुक्ताई गाडग्या मडक्यांचा हा संसार आनंदाने सांभाळेल. तेव्हा आपल्याला प्रयागतीर्थी निघायला कोणताच प्रत्यवाय नसावा. फक्त एकच विनंती आहे. कसली विनंती? पूर्वी काशीहून परत आल्यावर आपण मला एक वचन दिलं होतं. त्या वचनाचं स्मरण करावं. आठवतंय आपल्याला? अशीच पौर्णिमा होती. याच प्राजक्ताखाली आपण बसलो होतो.
इंद्राणीत पडलेल्या चंद्राच्या पूर्ण बिंबाच्या प्रतिबिंबाकडे पाहत मला अगदी घट्ट जवळ घेऊन तुम्ही म्हणालात त्यावेळेस की रुक्मिणी, आता यापुढे मी एकटा कुठेही जाणार नाही, जिथं जाईन तिथं तुलाही घेऊन जाईन, कृपा करून त्या वचनाचं स्मरण करावं. अगं रुक्मिणी, त्यावेळी संसाराचा कसलाच पाश नव्हता आपल्यावर. आज पदरात ही 4 गोजीरवाणी मुलं आहेत. माझ्या माघारी पित्याचं आणि मातेचं असं एकच छत्र होऊन तुलाच राहायला हवं. नाथ, पतीशिवाय पत्नीचं अस्तित्व म्हणजे ज्योतीशिवाय नंदादीप असल्यासारखं आहे. तुमच्या विना माझा नंदादीप या मुलांना प्रकाश दाखवायला असमर्थ ठरेल. कृपा करून आपल्याबरोबर मलाही येण्याची अनुज्ञा द्यावी. आजवर मी आपल्याकडे कुठलाही हट्ट केला नाही. हा एवढा हट्ट पुरवावाच. पहाट झाली. नेहमीप्रमाणे वडिलांचं स्तोत्रपठण कुठं ऐकूही ना. निवृत्तीनाथाला काहीतरी अशुभाची शंका आली. ज्ञानदेव जागा झाला. नेहमीप्रमाणे पहाटेचं प्रशांत वातावरण अधिकच प्रसन्न करणाऱ्या आईच्या ओव्या ऐकूईनात. सोपाना जागा झाला. कपाळावर भुरभुरणारे आपले कुरळे केस सारखे करणारा प्रेमळ पित्याचा हस्तस्पर्श त्याला जाणवला नाही. मुक्ताई उठली, अंगणात धावली. कवाडासमोर सडा संमार्जन आणि रांगोळीची गोपद्म कुठेही दिसेनात. सारेजण कावरेबावरे झाले. निवृत्तीनाथ बाहेर आले. सर्वत्र एक नीरव शांतता होती. वृक्षवेली स्तब्ध होते. मंद वारा पडला होता. पक्षीगणांचं कुजीत थांबलं होतं. आकाशात अभ्र जमल्यामुळं सकाळच्या वेळी चेतना देणारी सूर्यकिरणही त्या अभ्रानी ग्रासली होती. सारी शब्दसृष्टी स्तब्ध झाली होती. निवृत्तीनाथ प्राजक्ताजवळ आले. तिथंच थबकले. शिवलिंगासमोर विठ्ठलपंतांनी रांगोळीनी सुवाच्य रेखलेली अक्षरं दिसली त्यांना. चिरंजीव भव. मायेतातांच्या या अंतिम आशीर्वादावर प्राजक्ताची काही फुलं इतस्तता विखुरली होती. आत्मस्वरूपाची जाणीव झालेली असूनही निवृत्तीनाथांचं हृदय मायापित्यांच्या अपरंपार स्नेहानं व्याकुळलं. ही व्याकुळता अश्रुरूप घेऊन रांगोळीवरच्या प्राजक्त पुष्पावर पडू लागली. ज्ञानदेव उठून अंगणात आला. पाठोपाठ सोपान आणि मुक्ताई होतेच. ज्ञानदेवानं अपरंपार भ्रातृभावानं निवृत्तीनाथांच्या स्कंधाला धरलं. आपल्या स्कंधावरच्या उपवस्त्रानं त्यांचे नेत्र पुसले. छोट्या मुक्ताईला पोटाशी धरून सद्गत स्वरात ज्ञानदेव म्हणाला, निवृत्ती दादा, मायतात सोडून गेले. आता आपण तरी आम्हाला सोडून जाऊ नये. आम्हा बालकांना आपल्या आधाराची गरज आहे. ज्ञान्या, वेड्या, मी कसा जाईन तुम्हाला सोडून? मायतातांचं या नरदेहातलं विहित कर्तव्य सरलं. ते दयाघन परमेश्वराकडे गेले. आपलं विहित कर्तव्य आत्ता कुठं सुरू होत आहे मला ठाऊक आहे. तुझं काम झालं ना की आम्हा साऱ्यांना सोडून प्रथम तू जाणार आहेस. परमेश्वराच्या पायाशी एकरूप होणार आहेस. तुझ्या पाठोपाठ सोपाना येणार आहे. सोपानाच्या पाठोपाठ मुक्ताई धावणार आहे. तुम्हा तिन्ही भावंडांना परमेश्वराच्या पायाशी चिरंतन स्थान मिळाल्याखेरीज माझं या नरदेहातलं विहित कर्तव्य सरणार नाही. तोपर्यंत मला जगलं पाहिजे. तुम्हा सर्वांची छायाहून वावरलं पाहिजे. त्या नीरव पहाटवेळी या 4ही भावंडांनी आपल्या मायपित्यांची अंतिम स्मृती म्हणून त्या शिवलिंगासमोरील रेखांकित आशीर्वादालाच साष्टांग प्रणिपात घातला. मायपित्यांविषयींची ती अपार श्रद्धा पाहत परमेश्वराच्या वेदनेमधून निर्माण झालेली प्राचीन इंद्रायणी भीमेशी एकरूप होण्यासाठी संथपणे वाहत होती. वाहता वाहता आपल्या मंद तरंगातून काठावरच्या प्राणीमात्रांना सांगत होती. निवृत्तीनाथांच्यावर आणि त्यांच्या भावंडांच्यावर कोसळलेले प्रारब्ध वाहता वाहता गात
माध्यान्नीचा पहिला प्रहर. माथ्यावर सूर्यनारायण तळपत होता. सारी आळंदी वैशाखातल्या उन्हात भाजून निघत होती. कामाशिवाय फारसं कोणी घराबाहेर पडतच नव्हतं. जो तो आपापल्या घराच्या थंडगार सावलीत विसावला होता. घरोघरी वैश्वदेवाची यज्ञकुंड चेतली होती आणि त्यामध्ये आहुती घालून आता प्रत्येकजण माध्यान्नीच्या भोजन यज्ञाला सिद्ध झाला होता. अनवाणी पायानी तापलेल्या भूमीवरून ज्ञानदेव हाती चोपदरी घेऊन मधुकरीच्या फेरीसाठी बाहेर पडला होता. घरातल्या सुवासिनी त्याच्या झोळीत अन्नदान घालून अन्नदानाचं पुण्य आपल्या पदरात साठवत होत्या. महादेव भट्टांच्या अंगणात येऊन ज्ञानदेवानं साथ घातली. ओम भवती भिक्षां देहि. महादेव भट्ट काही अजून सिद्धेश्वराच्या मंदिरातून आले नव्हते. त्यांची पत्नी यमुना ओसरीवर उभं राहून त्यांचीच वाट पाहत होती. उन्हानं कोमेजलेल्या ज्ञानदेवाला पाहून तिला त्याची करुणा आली. आले ह बाळ, टेक जरासा. मातोश्री पाणी मिळेल का थोडं? अरे वेड्या, पाण्याला कोणी नाही म्हणेल का? उन्हात अनात मधुकरीसाठी अनवाणी पायानं भटकतोस. तहानेनं घशाला कोरड पडली असेल ना तुझ्या? थांब, आलेच मी. यमुना आत गेली आणि पाण्याने भरलेला तांब्या आणि गुळाचा खडा घेऊन आली आणि म्हणाली, घे. नुसतं पाणी प्यायलास तर तडस लागेल पोटाला. त्याआधी हा गुळाचा खडा टाक तोंडात. नको मातोश्री, खरंच नको. मला फक्त पाणीच द्या. गोडाधोडाची सवय नाही या जिभेला. एकदा चटक लागली तर मग आवर नाही घालता यायचं तिच्यावर. गुणी आहेस बाळा. अरे गोडाधोडाचा मोह आम्हा मोठ्या माणसानं सुद्धा आवरत नाही. कसं तुला जमत असेल कोणास ठाऊक. हे बघ, असं कराच, इथंच थांब. पोटभर जेव. उन्ह उतरली ना की सावकाश घरी जा. नको, मला नाही जमायचं ते. घरी सोपाना आणि मुक्ताई माझी वाट पाहत असतील. निवृत्तीदादाही वरच्या आळीची फेरी संपून आला असेल. अरे मग त्यांनाही देते वाढून. आहे काय, भात टाकते वायलावर, आत्ता होईल. नको मातोश्री, खरंच नको. आपल्या मायेच्या या 4 शब्दांनी सारं काही मिळालंय मला. मला फक्त कोरान्न मधुकरी घाला, बाकी काही नको. एवढ्यात ओला पंचा मस्तकावर ठेवलेले महादेव भट्ट सिद्धेश्वराच्या मंदिरातून आले. यमुना पटकन उठली आणि म्हणाली, अगं बाई, येणं झालं वाटतं. ओम नमस्ते रुद्रमन्य होतो ते शिवे नमः. नमस्ते असुधन्वने बाहुभ्यामुतते नमः. या तैषु शिवतमाम शुभम बभूवते धनु शिवाशरव्यातपदयानो रुद्रमृया. ओरडले, काय रे संन्यायाच्या पोरा, किती वेळा बजावलं तुला? असा आत ओसरी पण येत जाऊ नकोस म्हणून. चल दूर, वाट सोड माझी. पण तुम्ही एक अवाक्षर काढू नका मुखातून. कोण कुठला रस्त्यावरचा पोर, त्याला चक्क घरात घेतला. भूदेव, तू तोंड वर करून बोलू नकोस ते काट्या. चल, चालता हो इथून. आपण मधुकरी वाढायची त्याला अजून. मग जी काय भीक घालायची ती घाला त्याच्या चौपदरीत आणि द्या हकलून. शिवारे शिवारे, सारा भ्रष्टाचार चाललाय. आत्ता इंद्राणीवर उत्तर स्नान करून आलो आणि घरी येतो ते उंबरठ्यावर संन्याशाच्या पोराची अभद्र सावली. सारा विटाळ कालवलास भिकारड्या. देव, मी भिकारी नाही. आपल्या दारी मधुकरीसाठी आलोय मी. कृपा करून मला भिकारी म्हणू नये. मधुकरी काय आणि भिकारी काय, दोघंही याचकच. मला ज्ञान शिकवतोय. चल, चालता हो इथून. उचल ती चौपदरी. जातो भूदेव. मधुकरी हे इच्छादान असतं. आपली इच्छा नसेल तर मला तरी आपल्या दारी मधुकरीसाठी चौपदरी पसरण्याचा काय अधिकार आहे? ज्ञानदेवा, मातोश्री, आपल्या डोळ्यामधून पाझरणाऱ्या या अश्रुगंगेमध्ये 1000 सरितांचं पुण्य आहे. आपण एका शब्दानं का होईना मला मायेचा आधार दिलात. परमेश्वर आपल्याला सदैव सुखी ठेवेल. थांब ज्ञानदेवा, अरे एवढी मधुकरी तरी स्वीकारून जा. तुम्ही आहात वापवादी. या अवलक्षणी काट्याची सावली उंबरठ्यावर पडलेली पुन्हा मला खपायचं नाही. मारे आशीर्वाद देतोय. तोंड बघाय धर्मदंडाचं. भूदेव, वेदामधून सांगितलेला माणूस धर्म कुणा अनामिक मनुष्यानंच सांगितला ना. सर्वाभूती एकच परमेश्वर नांदतो हीच तर साऱ्या वेदांची शिकवण आहे. मग माझ्यासारख्या अजाण बालकाची सावली पडून आपला धर्म बुडतो हे काही बुद्धिवादाला पटत नाही. वेदांची चर्चा मायाशी करतोस, या महादेव भट्टाशी. अरे जीभ झडून कशी गेली नाही तुझी? संन्यासामधून ग्रहस्थाश्रमात येणाऱ्याला धर्मानं देहदंडाची शिक्षा सांगितली आहे. धर्मानं देहदंडाची शिक्षा सांगितली आणि मायतातानी ती आनंदानं स्वीकारलीही. आणखी काय हवाय आपल्या धर्माला आमच्याकडून प्रायश्चित्त म्हणून? काय करावं आम्ही? कुणाकडे जावं? ते जाऊन तुझ्या त्या मूर्ख आईबापांनाच विचार.
संन्याशाच्या पोरांनी काय करावं सांगू? आधी जन्मालाच येऊ नये आणि आलीच तर मरावं. चल चालताव इथून. ज्ञानदेवाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि महादेव भट्टांच्या अंगणात पडला. मागं वळूनही न पाहता ज्ञानदेव झपाट्यानं बाहेर पडला. यमुना धावत दारापर्यंत आली. तिच्या हातातलं नैवेद्याचं पान निसटलं आणि ज्ञानदेवाच्या अश्रूनं भिजलेल्या भूमीवर पडलं. ती दारात आली. ज्ञानदेव मागं न बघता समोरच्या वळणावर वळून दिसेनासा झाला. वावटळीत सापडलेल्या जीर्ण पर्णाप्रमाणे दिशाहीन ज्ञानदेव चालत होता. स्कंदावरची भिक्षेची झोळी हलकावे खात होती. पायाखालचे तापलेल्या भूमीचे चटके तळपायांना जाणवतच नव्हते. सारं मनच आतून पेटलं होतं. तिथे त्या शारीरिक दुःखाची पर्वा ती कशाला करायची? महादेव भट्टांनी केलेल्या अपमानामुळे अंतःकरणात सहस्र शाल्य बोचत होती. संन्याशाच्या संततीनं काय करावं? आधी जन्मालाच येऊ नये आणि आलीच तर मरावं. संन्याशाच्या संततीनं मरावं. श्रेष्ठांनीच अशी अवहेलना केल्यावर कनिष्ठांनी पाहायचं तरी कुणाकडे? उपनिषदांचं श्रेष्ठ तत्वज्ञान आजवर याच ब्राह्मणांनी मुखोद्गत करून संरक्षिलाय. अपौरुषेय वेदुरुषा त्यांनीच प्राणापलीकडे जतन केलेत. मग सर्वाभूती एकच परमेश्वर आहे हे पूर्ण सत्य अजून त्यांना कसं उमगलं नाही? वेदाला चातुर्वर्ण्य अभिप्रेत नाही. मग श्रेष्ठ कनिष्ठतेच्या सीमा पाडून हा वर्णाश्रम कुणी निर्मिला? का निर्मिला? अंत्यजाला जर परमेश्वरानं वाणी दिली तर त्या वाणीला वेद न म्हणण्याचं हे बंधन कुणी घातलं? का घातलं? वेदामधील यज्ञकर्म कर्मकांडाचा बडीवार माजल्यामुळं सर्वसामान्याला शापवत वाटायला लागलाय. देहशुद्धीसाठी 4 वेळा स्नान करणारा चातुर्वर्ण्याचा हा अध्वर्यू स्वतःचं हे तामस रूपच वेद प्रामाण्य म्हणून मिरवतोय. मग वेदामधले ते शांतिमंत्राचे घोष कुठे गेले? कुणी हरवले? सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. समाजाचा अध्वर्यू जर तामसरूपी झाला तर सारा समाजच अविवेकाच्या पंखामध्ये अडकून पडेल. समाज पुरुषाचा हा प्राचीन रथ या पंखामधून कोण वर काढणार? केव्हा काढणार? वडिलांनी संन्यासामधून गृहस्थाश्रम स्वीकारला तशी त्यांना त्यांच्या गुरुची आज्ञा होती. गुरु आज्ञेचं पालन करून वर्णाश्रमानं दिलेलं देहदंडाचं प्रायश्चित्तही त्यांनी मोठ्या आनंदानं स्वीकारलं. तरीही समाजाच्या अधिकाऱ्यांच्या अहंभावाची क्षुधा का शांत होऊ नये? आम्हा अश्राप बालकांना आधाराऐवजी असे शाप का मिळावेत? संन्याशाच्या संततीनं आधी जन्मालाच येऊ नये आणि आलीच तर मरावं. ज्ञानदेवाचं विचारचक्र वेगानं फिरत होतं आणि एका विशिष्ट बिंदूवर येऊन हे विचारचक्र स्थिर झालं आणि एक नवा विचार ज्ञानदेवाच्या अंतःकरणात प्रकट झाला. ज्ञानदेव स्वतःशीच म्हणाला, नाही, मी मरणार नाही. मी मरणार नाही. निवृत्तीनाथांच्या आशीर्वादानं मला आत्मरूपाची जाणीव झाली. मायेतातांच्या पुण्याईनं मला प्रतिभा लाभली. या प्रतिभेनं मी आत्मरूपाची जाणीव साऱ्या समाजाला करून देईन. सर्वाभूती नांदणाऱ्या श्रेष्ठ शक्तीची कर्मकांडाचा बडीवार न वाजवता भक्ती कशी करावी याचा मार्ग सांगेन. सगुण भक्तीचा महिमा वर्तमान काळाला उमजला की मग भविष्यकालाच्या शांतीसाठी, तुष्टीसाठी, सौख्यासाठी, परमेश्वराचं अनन्य भावे स्मरण करण्यासाठी मी संजीवन समाधी घेईन. मी मरणार नाही, कदापिही मरणार नाही. जोपर्यंत माणसाला वेदना आहे तोपर्यंत या समाधीत मी जिवंत राहीन. जोपर्यंत कर्मकांडाचा बडीवार आहे तोपर्यंत मी सगुण भक्तीचे अभंग गात राहीन. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत मी माणूस धर्म सांगतच राहीन. इकडं मुक्ताई पर्णकुटीत बसून मोगरीच्या फुलांचा हार गुंफत होती. माध्यान्ह टळून 2 घटिका बुडाल्या. अजून निवृत्तीदादा आणि ज्ञानदेव मधुकरी घेऊन आले नव्हते. भुकेजलेला सोपाना सारखा आत बाहेर करत होता. मुक्ते, ए मुक्ते, ज्ञानदेव आणि निवृत्तीदादा का नाही का आले अजून? येतील एवढ्यात. एखाद दिवशी उशीर लागतो मधुकरी मिळायला. किती हा उशीर? मला खूप भूक लागली ग. ए मुक्ते, ते येईपर्यंत मला खायला दे ना काहीतरी. काय देऊ रे? घरात अन्नाचा कण शिल्लक नाही. हे बघ, ते येईपर्यंत कळ काढ थोडीशी. ए मुक्ते, आपण खेळूया का तोपर्यंत काहीतरी? तेवढाच वेळ जाईल. खरंच खेळूया. काय खेळायचं? काय हवं ते खेळू. हे बघ, तुला भूक लागली ना, मग आपण स्वयंपाक करू लुटूपुटीचा. जा, लक्ष्मी आत्यानं ती मातीची चूलबोळकी दिलेत ना, वरच्या समळीत ठेवलेत बघ. काढपाव खाली. मुक्ते,
ही मांडली चूल. आता वेळ दौडू नको. कर पाहू स्वयंपाक. ठीक आहे, मांडलीच चूल. आता काय टाकू शिजवायला? काय हवं ते शिजव. मला फार भूक लागली. हे बघ, तुला भूक लागली ना, मग तुझी भूकच आपण शिजत ठेवूया. मुक्ते, हो, ही भूक एकदा चांगली शिजली ना की मग अन्न म्हणून मुठभर कोंडा जरी मिळाला ना तरी तो मांड्याप्रमाणे चविष्ट लागतो. दूध म्हणून पाण्यात कालवलेलं पीठ जरी मिळालं ना तरी जिव्हेवर त्याचं अमृत होतं. मुक्ते, किती चांगलं बोलतेस ग. कोणी शिकवलं तुला हे? ज्ञानदेवाने शिकवलं. ज्ञानदेवाने शिकवलं, मग नक्कीच खरं असणार. चल, ही भूकच शिजत ठेव. माझी ठेव आणि तुझी ठेव. मुक्ताईनं खेळातल्या चुलीवर बोळकं ठेवलं आणि ती खोट्या अग्नीवर खरी फुंकर घालायला लागली. तेवढ्यात निवृत्तीनाथ आले. मोगरीच्या आळ्यात पायावर पाणी ओतून त्यांनी घरात प्रवेश केला. खोट्या चुलीमध्ये मुक्ताईला फुंकर घालत असलेली पाहून त्यांना हसू आलं. आपली चौपदरी खऱ्या चुलीजवळ ठेवून ते म्हणाले, काय चाललंय मुक्ताई? अरे दादा, लवकर ये बाबा. या मुक्तीनं आमची दोघांची भूक शिजत ठेवली आहे. ही एकदा चांगली शिजली ना की तुला मिळालेली मधुकरी आपल्याला अमृताहूनही गोड लागेल. दादा, ज्ञानदेव कुठं आहे? म्हणजे तो आला नाही अजून? मला वाटलं मलाच उशीर झाला. मुक्ते, तू मांडून घे पळसाची पानं. सोपाना, त्यातल्या एका पानावर या चौपदरीतलं थोडंसं अन्न वेगळं घे काढून. मी गोगरास घालून येतो. दादा, मी येऊ का गोगरास घेऊन? चल, पण नदीत डुंबायचा हट्ट नाही करायचा. मुक्ताई वाट पाहत बसेल. लवकर या रे. आलोच एवढ्यात. ज्ञानदेव आला की जेवू आपण. खेळातल्या चुलीवर ठेवलेल्या मोकळ्या बोळक्याकडं गालावर दोन्ही मुठी टेकून एकटक पाहत मुक्ताई स्वतःशीच गुणगुणायला लागली. सोपाना आणि निवृत्तीनाथ गोगरास घालून आले तरीही ज्ञानदेव आला नाही. चुलीवर भूक शिजतच होती. खोट्या अग्नीवर मुक्ताई खरी फुंकर घालतच होती. मुक्ते, तू आणि सोपाना जेवून घ्या. मी ज्ञानदेवाला शोधून आणतो. दादा, नको, मी थांबते. सोपानाला जीव दे, त्याला भूक लागली. मुक्ते, तुझी आणि माझी भूक एकदमच शिजत टाकलीस ना, मग तुझी शिजली नाही तर माझी तरी कशी शिजेल? आपण दोघेही ज्ञानदेव येईपर्यंत थांबूया. तोपर्यंत ही भूक छान शिजेल. हे कवी प्रवृत्तीचं पोर कुठे गेलं असेल असा निवृत्तीनाथांना संभ्रम पडला. ज्ञानदेवाला शोधण्यासाठी निवृत्तीनाथ घराबाहेर पडले. साऱ्या आळंदीला त्यांनी प्रदक्षिणा घातली. ज्ञानदेवाचं अस्तित्व काही कुठं जाणवलं नाही. हताश होऊन ते सिद्धेश्वराच्या परिसरात आले. सुवर्ण अश्वत्थाखाली इंद्रायणीकडे एकटक पाहत बसलेला ज्ञानदेव त्यांना दिसला. त्यांच्या मनातल्या साऱ्या अशुभ शंका दूर झाल्या. झपाट्यानं ते सुवर्ण अश्वत्थाकडे आले. ज्ञानदेव भानावर नव्हता. निवृत्तीनाथ जवळ आल्याचंही त्यांना जाणवलं नाही.
इंद्रायणीकडे एकचित्त होऊन पाहणाऱ्या ज्ञानदेवाच्या गालावर ओघळणारी आसव पाहून निवृत्तीनाथांचं हृदय अपार भ्रातृभावानं भरून आलं. त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवीत निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, अरे इथं काय बसलायस वेड्यासारखा? चल पाहू घरी. मुक्ताई केव्हाची पानं मांडून बसली. दादा, तुम्ही घ्या जेवून, मला नाही भूक. वेड्या अन्न ब्रह्माला असे झिडकारू नये. चल पाहू घरी. दादा, मी नाही येणार. मला इथंच बसू दे, एकटा, अगदी एकटा. अरे पण का? इथे एकांतात बसून या काचच उत्तर शोधायचंय मला. म्हणजे दादा, दादा, आपण गाईला देखील गोगरास घालतो. समाजानं आपल्या झोळीत मात्र हेटाळणी घालावी का? हे प्रारब्ध आहे बाबा, दैवाची इच्छा. आपली सावली पडल्यावर माणसाच्या धर्माला विटाळ होतो का? ही तर समाज धुरणांची इच्छा. धुरणांच्या इच्छेनुसार मायतातांनी देहत्याग केलाय, तरीही समाजाचे हे धुरीण असमाधानी आहेत. असं का? परंपरेनं रूढीची बंधनं काटेरी झालेली असतात ज्ञानदेवा, ती आत येऊ देत नाहीत परक्याला. आपण परके? रामानंद स्वामींचा आशीर्वाद लाभलेले आपले मायतात समाजाला परके? गहिनीनाथांचा आशीर्वाद लाभलेले निवृत्तीनाथ आणि त्यांची भावंड समाजाला परकी? केवळ समाज धुरणांच्या इच्छेपोटी मायतातांनी देहत्याग केलाय, तरीही त्यानंतरही रूढीची काटेरी बंधनं आपल्याला सामावून घेऊ शकत नसतील तर दादा, आपल्याला स्वकीय कोण? समाज पुरुषाची हेटाळणी एक वेळ आपण फार तर सहन करू, पण सोपान आणि मुक्ताई या आश्राप भावंडांचं काय? ज्या वयात आईच्या ममतेनं त्यांच्या मुखी कौतुकाचे चिमणे घास घालायचे, त्या वयात उदरातली तीव्र क्षुधास भक्षण करावी लागते त्यांना. ज्या वयात अपरंपार मायेच्या एखाद्या स्पर्शाची आतुरता असते, त्या वयात हेटाळणीच्या कटू शब्दाशिवाय काय नशिबी त्यांच्या. संन्याशाची मुलं काय करावं त्यांनी? आधी जन्मालाच येऊ नये, आलीच तर मरावं का? असं का? कोण देणार या प्रश्नाचं उत्तर? नाथपंथाचा स्वीकार करून आपण संसाराची आसक्ती सोडलीत. मीही आपल्या पावलावर पाऊल टाकून त्याच मार्गावरून वाटचाल करू लागलो. पण या अजाण भावंडांचं काय? दादा, मी अल्पमती आहे, आपलं शिष्यत्व पत्करलंच आहे. कृपा करून या अल्पमती शिष्याच्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. कोणता प्रश्न ज्ञानदेवा? गुरुमाऊली, शांत सावली देणारा हा अश्वत्थ वृक्ष आणि वसंत ऋतूत आम्रमंजऱ्याने सदा फुलणारा आम्रवृक्ष एकाच भूमीतून वर येतात ना, एकाच भूमीतून जीवन रस घेतात ना. मग आम्रवृक्षाची फळं मधुर का आणि अश्वत्थाची फळं कटू का? सांगा गुरुमाऊली, आम्रवृक्षाची फळं मधुर का आणि अश्वत्थाची फळं कटू का? ज्ञानदेवा, मी निवृत्त. फळ मधुर असो वा कटू, मला स्वीकारलंच पाहिजे. तू ज्ञानवंत आहेस, तूच या प्रश्नाचं उत्तर शोध. कशी बशी ज्ञानदेवाची समजूत काढून निवृत्तीनाथ त्याला आपल्या पर्णकुटीकडे परत घेऊन आले. परंतु ज्ञानदेव भानावर नव्हता. कर्माची काही फळं मधुर का आणि काही कटू का, हा प्रश्न आता प्रत्यक्ष दयाघन परमेश्वरालाच विचारायचा असं ज्ञानदेवानं मनोमनी ठरवलं. पर्णकुटीच्या अंतर्ग्रहाचं कवाड त्याने लावून घेतलं आणि आत्मभाव जागृत करून प्रत्यक्ष परमेश्वराशी सुसंवाद साधण्याचा ज्ञानदेव प्रयत्न करायला लागला. कुंडलिनी जागृत झाली. मुक्ताईला वाटलं ज्ञानोबा रुसला, आपल्याच लोकांच्यावर चिडला. तिनं कुटीच्या अंतर्ग्रहाचं कवाड वाजवायला सुरुवात केली, साद घालायला सुरुवात केली. ज्ञानदेवा, अरे असा दार दडपून आत का बसतोस? सोपाना सकाळपासून भुकेजलेला आहे रे. तूच सांगितलं होतंस ना आपली भूक शिजत ठेवा म्हणून. आम्ही दोघांनी आमची भूक शिजत ठेवली ती. आता ती भूक छान शिजली आहे, पण तू बाहेर आल्याशिवाय आम्हाला पानावर बसता यायचं नाही रे. तू आल्याशिवाय आमची भोजन पंगत अपुरी राहील. ए ज्ञानदेवा, असा रुसतोस का रे आमच्यावर? आम्हाला तू ज्ञानाचा मार्ग दाखवणारा भाऊ न थोरला आमचा तू, आणि स्वतःच अंधारात दार दडपून बसतोस. ए ज्ञानोबा, असा रुसू नको रे, चिडू नको. संत म्हणवतोस ना स्वतःला. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
श्री क्षेत्र पंढरपूर, चंद्रभागेच्या वाळवंटी सगुण भक्तीची पहाट उमलली. या प्रसन्न पहाटवेळी सारे वारकरी आनंदानं हरखून गेले. चंद्रभागेमध्ये स्नान करून शिशिरभूत झाले. भाडी गोपीचंदनाचे टिळे रेखून वाळवंटी जमले. पुंडलिकाला वंदन करून त्यांनी वाळवंटी हरिनामाचं रिंगण घातलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. माथी फटकं चिरगुट, कमरेला रखट्याची लंगोटी, भाळी गोपीचंदनाचा टिळा, पायी चाळ, हाती पाषाणाचे टाळ, असा एक वेडा बावळा युवक वाळवंटी मध्यभागी उभा राहून रावळाकडे एक टक पाहत होता. सारे वारकरी हरिनामाचं रिंगण घालून या हरिवेड्याभोवती जमले. ज्ञानदेव त्याच्याकडे टक लावून पाहत होता. त्या हरिवेड्यानंही अभावितपणे ज्ञानदेवाकडे पाहिलं. अंतरीचे स्वर कुठेतरी जुळले. त्यानं ज्ञानदेवाकडे पाहून स्मितहास्य केलं आणि त्याला जवळ बोलवून विचारलं, कोण आहेस तू? मी ब्रह्म आहे, अभावितपणे ज्ञानदेव म्हणाला. आणि नंतर स्वतःला सावरत त्यांनी सांगितलं, मला ज्ञानदेव म्हणतात. असं? मला नामदेव म्हणतात. मी सदैव पांडुरंगाचं नामस्मरण करतो. वा, अखंड नामघोष करणाऱ्याला नामदेव यापेक्षा तुझं नाव शोधूनच सापडणार नाही. अरे, तू तुझ्या नावाप्रमाणेच ज्ञानवंत दिसतोस. माझ्या नावाचा एवढा सखोल अर्थ एवढ्याच्या वयात तू जाणलास. ये, असा जवळ ये. तुझ्या ज्ञानाची जोड माझ्या नामाला दे. आपण दोघं मिळून श्रीहरीचं गुणगान करूया. ज्ञानदेवाला मिठी घालत नामदेव म्हणाले. साऱ्यांनी पुन्हा एकदा हरिनामाचा गजर केला आणि या नामघोषाबरोबर महाद्वारी उभ्या असलेल्या गुरुवानं शिंग फुंकलं. ढोल वाजंत्री निनादू लागल्या, शंख दुंदुबी गरजू लागल्या आणि त्या तालावर नामदेव नाचायला लागले. उठा उठा हो साधक, साधा आपुला हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा उठा हो साधक, साधा आपुला हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा उठा हो साधक, उठा उठा हो साधक. उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ राऊळासी. उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ राऊळासी. झडती पातकांच्या राशी, झडती पातकांच्या राशी, काकडारती पावोरी. उठा उठा हो साधक, साधा आपुला हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा उठा हो साधक, उठा उठा हो साधक. उठोनिया हो पहाटे, पहा विठू भाविटे. उठोनिया हो पहाटे, पहा विठू भाविटे. चरण तयाचे गोमटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी आवनुता. उठा उठा हो साधक, साधा फुलारे. उठा हो साधक, उठा उठा हो साधक. पायातल्या घुंगुरवाळ्या चाळानं शब्दकळीनं साथ दिली. नामदेवाच्या मुखातून बाहेर पडणारं विठुरायाचं समर्थ वर्णन ऐकून ज्ञानदेवाच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू उघळायला लागले. भारावलेल्या अवस्थेत सर्वजण महाद्वारातून रावळात आले. सद्भक्ताच्या संरक्षणासाठी विटेवर उभा असलेलं ते सावळं परब्रह्म पाहून ज्ञानदेवाच्या प्रतिभेनं शब्दकळेचा हात धरला. प्रतिभा आणि शब्दकळा दोन्ही एकरूप झाल्या आणि ज्ञानदेवाच्या मुखातून अभंग रूप घेऊन बाहेर पडल्या. नामदेवाच्या हातातील पाषाणाचे टाळ घेऊन ज्ञानदेव अभावितपणे गायला लागला. रूप पाहता रोचनी,
नामदेवांच्या नेत्रातून अपार आनंदाचे अश्रू ओघळायला लागले. ज्ञानदेवाला गळामिठी घालून ते म्हणाले, ज्ञानदेवा, हा पांडुरंग साऱ्या तीर्थांचं तीर्थ आहे. माता पिता गुरु गोत्र सारं काही विठ्ठल आहे. याचं स्तवन केलंस ना की मग कळी काळाचीही भीती उरत नाही. पायीच्या चाळाच्या तालावर नामदेव नाचू लागले. श्रेष्ठ भक्ताची पूर्णावस्था नामदेव गाऊन सांगायला लागले. भक्ताची ही पूर्णावस्था ऐकून सारेजण आनंदले. नंदादीप चेतवून त्यांनी त्या अनुपम मूर्तीची पूजा केली. सगुण दर्शनानं वारीची पूर्ण सिद्धी झाली. गुलाल बुक्का उधळून साऱ्या वैष्णवांनी श्री विठ्ठलाची आरती केली. नामदेवांच्या स्वरात स्वर मिसळून सर्वजण आरती म्हणायला लागले. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रत्माई तिथे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रत्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावी जिवलगा. जय देव जय देव. एकादशीला आलेली ही चारी भावंड आळंदीहून आले ते कळल्यावर नामदेवाला खूप आनंद झाला. निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाल्याची वार्ता कर्णोपकर्णी नामदेवांना कळली होती. अशा या श्रेष्ठ सिद्ध पुरुषाचं आणि त्याच्या भावंडांचं दर्शन घडल्यामुळं नामदेव अतिशय आनंदित झाले होते. निवृत्तीनाथ, आपले चरण आज पंढरीला लागले, पंढरी धन्य झाली. नामदेवा, पंढरीचा पांडुरंग प्राचीन आहे. त्याच्या सगुण रूपापुढे चाललेलं तुझं कीर्तन ऐकून आम्हीच कृतार्थ झालो. आज कृपा करून आपण आमच्या सदनी फराळाला यावं. जनाबाई, या छोट्या मुक्तीला घरी नाही आणि राजाईला म्हणावं, आळंदीचे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानासह घरी येत आहेत, फराळाची सिद्धता करावी. नामदेवांचा हा प्रेमळ आग्रह कोणालाच मोडवेना. ज्ञानदेवाचा पाय मात्र राऊळाच्या बाहेर निघत नव्हता. पांडुरंगाचं अनादी स्वरूप पाहून त्याचा सारा संभ्रम नाहीसा झाला. तो नामदेवाला म्हणाला, नामदेवा, पंढरीच्या या प्रेमळ पांडुरंगाचा महिमा वर्णावा तेवढा थोडाच आहे. कृपा करून याची महती मला सांग ना. नामदेवाने आपल्या गळ्यातील वेणेवर लांब सडक बोटं फिरवली. वीणा झणकारली. पाषाणाच्या टाळाने ताल धरला. नामदेव ज्ञानदेवाच्या निमित्तानं देवाची महती देवाला सांगायला लागले. देवा, तुझ्या नामाच्या अखंड गजरानं भिवरेचे हे वाळवंट निनादून गेलंय. तुझा अपार महिमा तुझ्या इतकाच थोर आहे. तुझ्या या सगुण कवाडी वृद्धिसिद्धी दासीहून तुझा अंगण झाडतायत. चारी प्रकारच्या मुक्ती इथं षड्रिपूंची अज्ञानाची उच्छिष्ट काढतायत. सुरवर तुझ्या दारी आनंदानं क्रीडा करतात. प्रत्यक्ष शिवशंकरी तुझ्या पायाला वंदन करतात. पंढरीनाथाचा महिमा गाता गाता नामदेव तल्लीन झाले. ज्ञानदेवाला या साजिऱ्या रूपाची महती ऐकून विलक्षण आनंद झाला. त्याच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. त्याच्या मनात आलं, कशाला हवा हा कर्मकांडाचा बडिवार? कशाला हवीत वर्णाश्रमाची बंधनं? हे सगुण रूप डोळे भरून पाहिलं की उच्च नीचतेची सारी आवर्तनं संपतात. आता हीच सगुण भक्ती स्वीकारावी, भोवतालच्या जगाला सांगावी. आनंदाचं हे निधान पूर्णानंदात माथी मिरवावं. ज्ञानदेवाच्या गालावर ओघळणाऱ्या अश्रू पुसत नामदेव त्याला म्हणाले, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. करीतो सांभाळू अनाथांचा. करीतो सांभाळू अनाथांचा. 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 नामाचा गजर गर्जे भीमातीर. गर्जे भीमातीर. महिमा साजे थोर. महिमा साजे थोर. तुझ एका साज तुझ एका. महिमा साज तुझ एका. नामाचा गजर